पुढील 60 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका ह्या अपेक्षित आहेत। या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा करू शकतो। अर्थात महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीची जय्यत तयारी केलेली आहे। महाविकास आघाडीचं सूत्र अजूनही ठरलेलं नाहीये। कुठल्या जागा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला येणार आहेत, कुठल्या उद्धवजींच्या शिवसेनेला येणार आहेत किंवा कुठल्या काँग्रेसला जाणार आहेत, या अजून फॉर्म्युल्यावर एकमत झालेलं नाही। पण तरीसुद्धा प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय। त्या अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या शाखेच्या वतीने इच्छुकांचे फॉर्म मागवण्यात आले। पुण्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात। या 8ही विधानसभा मतदारसंघातल्या इच्छुकांचे फॉर्म हे मागील 10 दिवसापासून त्या ठिकाणी मागवण्याची प्रोसेस चालू होती। आज अखेर 41 अर्ज आलेले ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही पाठवलेले आहेत। प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ही यादी सन्मान्य पवार साहेबांकडे सोपवतील। त्याच्यानंतर जो काही योग्य निर्णय व्हायचा तो नक्की होईल। पण आज तरी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या वतीने या संदर्भातली जय्यत तयारी केलेली आहे। निवडणुका या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।